सर 2025 में अगले साल चैंपियन ट्रॉफी होने वाला है, जहां पे बीसीसीआई ने साफ साफ पाकिस्तान को मना कर दिया कि इंडिया की टीम पाकिस्तान में जाके नहीं खेलेगी। बीसीसीआई के इस फैसले को आप किस तरह, क्योंकि आप हमेशा लगातार पाकिस्तान के कलाकारों जब से मुंबई में अटैक पर, तो आप बीसीसीआई के इस फैसले को आप किस तरह से देख रहे हैं? एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या की त्या सगळ्या गोष्टींमागे माझा उद्देश आणि हेतू लक्षात घ्या. समजतं रे सगळ्यांना? सगळं समजतं सगळ्यांना. माझा उद्देश आणि हेतू लक्षात घ्या या सगळ्या मागे. माझी हिंदी चांगली आहे हा, बरं का? म्हणजे मला राजच्या खाली नुकता दिल्यावर त्याचा ज होतो हे वगैरे इथपर्यंत मला माहिती आहे, इथपर्यंत माझी हिंदी चांगली आहे. तर त्याच्यामुळे विषय कलाकारांचा नाहीये, विषय ते आपल्या कलाकारांबद्दल कसे वागतात. तुम्हाला आठवत असेल की जावेद अख्तर साहेबांनी पाकिस्तानात जाऊन त्यांना सुनावलं होतं, बरोबर आहे की तुम्हाला कधी लता मंगेशकरांना इथे आणावंसं नाही वाटलं, तुम्हाला कधी आशा भोसलेंना, मोहम्मद रफींना, किशोर कुमारना कधी पाकिस्तानामध्ये आणावंसं नाही वाटलं. मी जर चुकत नसीन तर मी जगजित सिंगांची एक कॉन्सर्ट तिकडे होती आणि त्यांच्या ज्या ऑडिटोरियममध्ये ते कार्यक्रम होता त्याला त्यांनी लॉक केलं, कुलूप टाकलं आणि होऊ नाही दिली. जर भारतीय कलाकारांबद्दल जर त्यांच्या मनामध्ये ही अडी असेल तर आम्ही त्यांचे कलाकार कशाला उरावर घेऊन फिरायचे आहेत? ऊर म्हणजे ऊर बडवतो ना आपण, ऊर. अर्थातच चांगली गोष्ट आहे. परत मी तुम्हाला तेच सांगतोय की हा विषय हा क्रिकेटचा नाहीये. माझ्या अनेक पाकिस्तानी क्रिकेटर्स माझ्या पण आवडीचे आहेत, कळलं का? मग ते वासिम अक्रम असेल, नाहीतर तुमचं इम्रान खान पूर्वीचे असतील, किंवा अनेक चांगले प्लेयर्स होते. हा विषय प्लेयर्सचा नाहीये, हा खेळाडूंचा नाहीये, हा त्या देशाच्या प्रवृत्तीचा आहे, वृत्तीचा आहे. ते आपल्याशी ज्या प्रकारे वागतात ती अत्यंत घाणेरडी आणि चुकीची गोष्ट आहे आणि ही गोष्ट त्यांना समजली पाहिजे. त्यांच्या कलावंतांना तिकडे पैसे मिळत नाही, ते इथे येऊन पैसे कमवतात आणि आमच्या कलावंतांबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट नाहीये. आम्ही कसं काय थांब रे जरा. बोलत असताना मध्ये अशा हात आले ना की मला डिस्टर्ब व्हायला होतं. अहो थांबा, मी आता काय सांगितलं? विवृत. सो मला असं वाटतं की या गोष्टींचा प्रत्येक देशाने विचार केला पाहिजे की आपण काय करतो आणि काय बोलतो. बोला. नेता डाल रहे थे उनके बैग चेकिंग होने के, और सडनली एक नैरेटिव बन गया था कि किस तरह से बैग चेकिंग हो रहा है. क्या आपको लगता है ये राजनीति का स्तर होना चाहिए? मला असं वाटतं माझ्या पण बॅगा दोनदा चेक झाले, कळलं का? त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखी गोष्ट काही नाहीये. मी मुंबई आपल्या सांताक्रूज तुमचं आहे ना त्या काय जू एअरपोर्ट, हेलिकॉप्टरने जातात माझ्या पण बॅगा दोनदा चेक झालेत. त्यात वाईट वाटण्यासारखं काय? अहो तुम्हाला मी सांगतो, मी माझ्या भाषणात बोललो ना, ज्याच्या हातातनं पैसे सुटत नाही त्याच्या बॅगेत पैसे कसे असतील? निवडणूक आयोगाला काहीतरी कळलं पाहिजे, काहीतरी समजलं पाहिजे गोष्टी. हा रे नमस्कार. हे आहे देश तर दिले नाही. हे संपूर्ण जर समजा तुम्ही नीट वाचलं तर त्याच्यामध्ये माझं स्वप्न काय हे तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न असा आहे की इथे राजकारणी सोडून सगळ्यांना स्वप्न चांगली पडतात, पण ते ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे ते अत्यंत घाणेरडं